नाही. काय लोक म्हणले तो माणूस लय श्रीमंत आहे. श्रीमंत जरी असला तरी तोंडानच खातो आणि किती श्रीमंत असलं तरी डोळे झाकूनच झोपतो ना. श्रीमंत असतो असं थोडंच काय श्रीमंत काय नाही महाराज. आमच्याकडे श्रीमंत कोणाला म्हणजे माहिती का, गळ्यात माळ, कपाळाला गंध, मुखात नाम काढतात, प्रेम हृदयात भगवंताचे पाय. नंबर 1 श्रीमंत माणूस. काही लोक नुसते श्रीमंत आहे, कुत्र्याला बिस्किट आहे, बापाला तंबाखू नाही. काय करायची स्थितीला. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहे, बाप थुकेल तंबाखू वाळून खाते. काय उपयोग आहे स्थितीला. काय व्हायला लागतो 25 लाखाचा बंगला, येतच पोरगण येडो जिलेबी का बात लाडू मागत. काय करतो ते बंगला मोकार मोठं धरण, त्याला पाणी नाही. काय आग लावायची धरणाला. धरणाला काय पाहिजे पाणी. 1.5 एकर बाजरी मन गठवाली कंस जाणत नाही. त्याला बी कोणत्या कंपनीचं तुम्हाला सांगायला आले नाही. मग काय बाजरी लागला. मग यादी लिहून घ्या, यादी लिहून घ्या जरा पटकन. दाणे नसणारी बाजरी, दाणे नसणारी बाजरी, पाणी नसलेलं धरण, मोराच्या पिसऱ्यावरचा डोळा. नीट आहे का. पाणी नसलेलं धरण, दाणे नसलेली बाजरी, मोराच्या पिसऱ्यावरचा डोळा. नीट आहे का. प्रेताला केलेला मेकअप, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्यातलं सोनं, शिळीच्या गळ्याला लोंबलेलं सड, गायीच्या काशीतलं कुसीड, डाळात राहणारा बेडूक, बांधावर वाढणारं एरण आणि संस्कार नसणारं घराला सारखंच. परत यादी लिहून घ्या. मोराचा पिसाऱ्याचा डोळा चमकतोय. मोराला कुठं दिसतोय. चमकायला आहे. मोराच्या पिसाऱ्याचा डोळा फक्त चमकतोय. लोक पाहतात का मोर. मग काय उपयोग आहे त्याचा. मोराच्या पिसाऱ्यावरचा डोळा, गायच्या काशीतलं कुशीड, गाळात राहणारं बेडूक, बांधावर वाढणारं एरण, शिळीच्या गळ्याचं सर, गायच्या काशीतलं कुशीड उपयोगातच नाही. नवी सांगतो पुढे जातो. माझी भक्ती विना जळती याचे जे आले पण. ऐका नीट आता. पहिलं जग शून्य झालं का. पहिलं जग शून्य तयार काय झालं. एक म्हणजे काय ब्रह्म. मग ब्रह्म झालं ना तयार. ब्रह्माला कोणती तगली. महातामाशा कोणता आहे. आज माझ्या समोर मानपात बसले. आज माझ्या समोर मानपात जेवढी माणसं बसली तर आत्ता कबूल व्हा. लक्ष्मी यायचे दिवस आहेत. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता कबूल व्हायचं. खोटं बोलले तर कीर्तन संपल्यावर राहत नाही. आज मग मला सांगा बारा, तुम्ही बोलत नाही तरी ती आईनं माया कमी केली का. कमी केली का. नका बोलू. कमी केली की तिनं. 3 रंगाचं लुगडं निश्चित रात्रीचं कारण सकाळी गरम केलं, चप्पल तुरीच्या फाडीवर बांधली. मुलगा बोलत नाही. वाट्यावर बसली. वाट्यावर उघड्या डोळ्याने पाहिलं. डोळ्याच्या फाडीच्या दारात टपटपा खाली आल्या. फटक्या लुगडे निसलेली आई ओठ्यावर बसली. आईनं कपडावर हात ठेवला. ओठ्यावरचं घरातलं पोरगं बाहेर आलं. आईनं पोराकडे पाहिलं. आईच्या गालावर खड्डा पडला आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा आनंदाने खाली गळाल्या. खड्डा पडली. आई म्हणली मेला.